प्रश्न क्रमांक 2 कंसामध्ये परत कंसामध्ये ऋण 51 कंस पूर्ण छेद 85 अधिक कंसामध्ये ऋण 102 छेद 85 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये 25 छेद ऋण 125 कंस पूर्ण बरोबर किती. आता हे उदाहरण आपण कसं सोडवायचं पहा. आता इथे काय आहे, छेद काय आहे, समान आहे. प्रथम आपण काय करू, पुन्हा एकदा उदाहरण लिहून घेऊ. आता इथे काय छेद आपल्याला समान दिसतोय, मग छेद समान आहेत, मग काय करू आपण, छेद कॉमन घेऊ. 85 वरती काय येते ऋण 51 अधिक ऋण 102 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये 25 छेद ऋण 125. आता इथे काय होईल पहा, 85 ऋण 51 अधिक वजा काय होईल, वजा 102 कंस पूर्ण भागिले 25 छेद ऋण 125 कंस पूर्ण. आता ऋण ऋण काय करायचं, दोन्हींची काय करायची, बेरीज करायची आणि काय द्यायचं, ऋण चिन्ह द्यायचं. 102 अधिक 51 किती येईल, 153. चिन्ह काय, ऋण ऋण ऋणच येईल. छेद 85 भागिले 25 छेद ऋण 125 ऋण 153 छेद 85. आता हे भागिले ते काय करायचं, गुणिले करायचं आणि याची काय करायची, गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय, अंशाचा छेद होईल आणि छेदाचा अंश होईल. छेद किती आहे, ऋण 125, तो काय लिहू, अंशस्थानी लिहू आणि अंश 25 आहे, तो छेदस्थानी लिहू. ही काय झाली, याची गुणाकार व्यस्त संख्या. आता याला 17ने भाग जातो. 17 पाची 85, 17 नव्वे 153. येथे 25ने भाग जातो. 25 एके 25, 25 पाचा 125. येथे काय मिळेल आपल्याला, ऋण 9 छेद 5 गुणिले ऋण 5 छेद 1. आता इथे 5चा भाग जाईल, 5 एके 5, 5 एके 5, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, ऋण 9 छेद 1 म्हणजेच ऋण 9 गुणिले ऋण 1 छेद 1 म्हणजेच काय येईल, ऋण 1 येईल. बरोबर ऋण ऋण काय होईल, गुणाकार करताना ऋण ऋण धन होईल आणि 9 एके 9 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, 9. पर्याय क्रमांक 3.